नमस्कार मित्रांनो, कंपोजिशन स्कीम का रेग्युलर स्कीम आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तो व्हिडिओच्या एंडला तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल की ॲज अ बिझनेसमन, ॲज अ स्टुडंट मी कसं डिसिजन घेतलं पाहिजे की माझ्या बिझनेससाठी कोणती स्कीम बेटर आहे किंवा तुम्हाला क्लायंटला सजेस्ट करायचं आहे तर कोणती स्कीम बेटर आहे. चला तर व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात आणि एक्झॅक्टली समजून घेऊयात. पण पुढे जायचे तुम्हाला मी बेसिक इंट्रोडक्शन देतो की इफ यू कम अंडर कंपोजिशन स्कीम काय काय बेसिक त्याच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सगळ्यात पहिलं तुमचा कंप्लायन्स कॉस्ट कमी होतो. जसं रेग्युलर स्कीम तुम्हाला मंथली रिटर्न फाईल करावं लागतात. कंपोजिशन स्कीम मध्ये तुम्हाला वर्षातनं एकदाच रिटर्न फाईल करायचे. हा पहिला कंप्लायन्स कॉस्ट कमी झाला. सेकंड, हे रेग्युलर स्कीम तुम्हाला मंथली पेमेंट करायचे, की तुम्हाला पेमेंट क्वार्टरली करायचे. तो इन ऑल तुम्हाला फक्त 5 कंप्लायन्स करायचे एका वर्षात. 4 वेळेला तुम्हाला पेमेंट करायचं आणि एकदा रिटर्न फाईल करायचे. पण इन रेग्युलर स्कीम तुम्हाला प्रत्येक मंथला करायचे. हा पहिला बेसिक डिफरन्स. बरोबर आहे. सेकंड डिफरन्स, इन रेग्युलर स्कीम यू कॅन कलेक्ट जीएसटी फ्रॉम द नेक्स्ट पर्सन. तुमचा जो एंड युजर त्याकडे तुम्ही जीएसटी कलेक्ट करू शकता. पण कंपोजिशन स्कीम मध्ये तो जीएसटी आपल्या खिशातनं भरायचा आहे. सो दॅट इज अ कॉस्ट. येस, तुम्हाला तुमच्या खिशातनं जीएसटी भरायचा आहे, म्हणजे समोरच्या माणसाकडनं कलेक्ट नाही करायचा अँड तुम्हाला स्वतःच्या पैशाने तो जीएसटी भरायचा आहे. सो हा एक त्याचं लिमिटेशन आहे. नेक्स्ट, रेग्युलर स्कीम मध्ये तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं, पण कंपोजिशन स्कीम मध्ये तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट नाही मिळत. तर या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या बेसिक गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आता व्हिडिओमध्ये मी डिटेल डिस्कशन करून तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल पण दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली मी कोणत्या स्कीम मध्ये गेलं पाहिजे आणि का गेलं पाहिजे. सो कंपोजिशन स्कीम मध्ये सगळ्यात पहिला जो बेनिफिट आहे तो आहे लोअर टॅक्स रेट. रेग्युलर स्कीम मध्ये रेट्स किती आहेत? 5 आणि 18%. कंपोजिशन स्कीम मध्ये तुम्ही मॅन्युफॅक्चर असाल तर 1%, ट्रेडर 1%, रेस्टॉरंट केटरिंग 5% आणि सर्व्हिसेसला 6%. हा टॅक्स तुम्हाला खिशातनं भरायचा आहे. लेस कंप्लायन्स, क्वार्टरली रिटर्न आणि तुम्हाला रेग्युलर रेकॉर्ड मेंटेन करायची गरज नाही. पण ही स्कीम ऍप्लिकेबल आहे फॉर स्मॉल बिझनेसमन. ना हाऊ डू यू डिफाईन स्मॉल बिझनेसमन? तुमचा लास्ट इयरचा टर्नओव्हर 1.5 करोड पाहिजे आणि तुम्ही जर अदर दॅन रेस्टॉरंट कुठल्या बाकीच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल तर 50 लॅक्सच्या आतमध्ये तुमचा टर्नओव्हर पाहिजे. आणि हा टर्नओव्हर काही स्टेट्समध्ये 70 लाख पण आहे, ज्याला आपण म्हणतो स्पेशल कॅटेगरी ऑफ स्टेट्स. मणिपूर, मिझोराम हे जे छोटे स्टेट्स आहेत, दे कांट गिव्ह यू मोर बेनिफिट, म्हणून त्यांना 75 आहे. तर हे टर्नओव्हरचे लिमिट्स तुम्हाला अप्लाय करायचे, पण त्याला काही कंडिशन्स आहेत. तर पहिले कंडिशन समजून घेऊयात आणि मग एक्झॅक्टली या व्हिडिओच्या एंडला आपण कन्क्लुजनला पोहोचूयात की एक्झॅक्टली माझ्या बिझनेससाठी किंवा क्लायंटला सजेस्ट करायला कुठली स्कीम बेटर आहे. ओके, सो सगळ्यात फर्स्ट थिंग, ऍडव्हान्टेज टॅक्स रेट कमी, सिम्प्लिफाईड आयटीआर, सिम्प्लिफाईड फायलिंग रिटर्न्स, नॉट आयटीआर, जीएसटी रिटर्न्स, कंप्लायन्स कॉस्ट कम अँड अकाउंटिंग इज व्हेरी इझी. सो बेसिकली या स्कीम मध्ये कोणी गेलं पाहिजे? ज्यांना जास्ती प्रोफेशनल अकाउंटिंग करू शकत नाही. जसं मी एक्झाम दिलंय, किराणा स्टोअर, ट्रेडर, त्यांना फार सोपं आहे. कारण कसं प्रॉब्लेम काय, त्यांच्या बिझनेसमध्ये मार्जिन फार कमी आहे. सो दे कॅनॉट अफोर्ड टू हायर कन्सल्टंट किंवा त्याचे तेवढे चार्जेस देऊ शकत नाही. मग त्या लोकांसाठी स्कीम बेटर आहे की मला जास्ती टेक्निकल नॉलेज पण नाहीये, माझ्याकडे तेवढे रिसोर्सेस पण नाहीत आणि मी हायर करू शकत नाही बिकॉज माझा मार्जिन खूप कमी आहे धंद्यामध्ये. जसं ट्रेडर हे हार्डली अर्न 1%, 3%, 5%. आता त्याच्यासाठी कन्सल्टंटची एवढी मोठी कॉस्ट देणं त्याला अफोर्डेबल नसेल, म्हणून पण काही लोक कंपोजिशन स्कीमला जातात. पण त्याचे काही लिमिटेशन्स पण आहेत, ते तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात मोठे डिसएडव्हान्टेज काय आहे? तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट नाही मिळणार. देन कस्टमरला तुम्ही टॅक्स इनवॉइस इश्यू नाही करत, त्याला म्हणतात बिल ऑफ सप्लाय. त्याच्यावर जीएसटी येणार नाही. तुम्ही इंटरेस्ट रेट सप्लाय करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला, कारण का गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की ज्याचा इंटरेस्ट रेट सप्लाय आहे तो फार मोठा बिझनेस पण आहे, तुला कंपोजिशन स्कीम मध्ये याची गरज नाही. प्लस ई कॉमर्स तुम्ही ऑपरेटर असाल तर तुम्ही कंपोजिशन स्कीम मध्ये येऊ शकत नाही. काही तुम्ही तुम्ही सीटीपी असाल, एनआरडीपी असाल, काही तुम्ही स्पेसिफिक गुड्स मॅन्युफॅक्चर करत असाल लाईक टोबॅको अँड ऑल दॅट, तर तुम्ही या स्कीम मध्ये तुम्ही येऊ शकत नाही. पान मसाला वगैरे. सो याचा प्रॉब्लेम कोणाला येतो या स्कीमचा? B2B मध्ये. B2C काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे काय? B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. पण एक्झाम्पल घ्या, मी ट्रेडर आहे, तुम्ही माझे कस्टमर आहात, पण एंड युजर नाही आहात. तुम्ही माझ्याकडे घेऊन मटेरियल पुढे विकतायत. आता मी जर कंपोजिशन स्कीम मध्ये आलो तर मी तुम्हाला जीएसटी लावणार नाही, तुम्ही मला पे पण नाही करणार. बरोबर आहे. सो तुम्ही माझ्याकडे जे परचेस केलं त्याच्यावर जीएसटी येणार नाही. पण प्रॉब्लेम काय होईल, तुम्ही जो समोरनं पूर्ण कलेक्ट कराल जीएसटी, तर तुम्हाला गव्हर्नमेंटला पूर्ण भरावं लागेल. पण हे जर तुम्ही मला जर समजायचं मी रेग्युलर स्कीम मध्ये असतो, तर त्या बिलावर जो मी जीएसटी लावलाय त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळेल. आता त्याचा फायदा काय तुम्हाला सांगतो.
तुम्ही मला सर एक्झॅक्टली पे तर सगळंच करायचं आहे, तसं नाहीये. एक तुम्हाला मी एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल देतो, बघा तुम्हाला समजतंय का. तुम्ही कस्टमरला विकलं, त्याकडे तुम्ही ₹100 जीएसटी कलेक्ट करा. समजा मी रेग्युलर स्कीम मध्ये असतो, अझ्युम करा मी तुम्हाला ₹60 जीएसटी लावलाय, तर 100 मायनस 60 तुम्ही गव्हर्नमेंटला किती पे करणार? ₹40. पण मी जर 60 लावला नाही, कारण का मी कंपोजिशन स्कीम आहे, तुम्ही फक्त गव्हर्नमेंटला डायरेक्ट ₹100 पे करणार. आता यामध्ये तुम्ही मला तर 100 द्यायचेच आहेत. मी गव्हर्नमेंटला 40 देऊ आणि मला 60 देऊ, किंवा डायरेक्ट गव्हर्नमेंटला 100 देऊ. सो ऍज फार एज यू इज कन्सर्न, तुमच्याकडनं ₹100 जाणार आहे, पण त्यात एक मेजर तुमचा बेनिफिट जातोय, तो म्हणजे तुम्ही माझ्याकडनं क्रेडिट घेता, 3 मंथची क्रेडिट जी गव्हर्नमेंट तुम्हाला देत नाही. तो ₹60 जो तुम्हाला मला द्यायचा आहे, तो 3 मंथ्सनी द्यावा लागेल. पण मी जर कंपोजिशन स्कीम मध्ये असेल, तर तुम्ही जो कलेक्ट केलाय ₹100, तो तुम्हाला इमिजिएटली द्यावा लागेल. गव्हर्नमेंट तुम्हाला क्रेडिट देत नाही, मी तुम्हाला क्रेडिट देतो. म्हणजे तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट पण मिळेल. तुम्हाला 100 क्रेडिट करून तुम्हाला फक्त ₹40 भरायचे गव्हर्नमेंटला, आणि जे ₹60 तुम्ही मला देणार आहात, ते तुम्ही मला 3 महिन्यांनी देणार आहात. सो ऍज अ फॉर 3 मंथ्स यू कॅन यूज इट एज अ वर्किंग कॅपिटल. म्हणून जेव्हा तुम्ही मोठ्या इंडस्ट्रीजला अप्रोच करता आणि तुम्ही जर कंपोजिशन स्कीम मध्ये असाल, तर ते ऍज अ वेंडर तुम्हाला घेत नाहीत. आहे वन ऑफ द प्रॉब्लेम आय हॅव सीन. कारण का त्यांना तो वर्किंग कॅपिटलचा बेनिफिट मिळत नाही, कारण का मी जे तुम्हाला क्रेडिट देतोय त्या जीएसटीची तुम्हाला क्रेडिट मिळते. सो यू विल कलेक्ट मनी फ्रॉम द कस्टमर, बट तुम्ही गव्हर्नमेंटला फक्त तो डिफरन्स पे करताय. सो माझ्या सप्लाय मध्ये जेवढा जीएसटी आहे, यू कॅन यूज इट ऍज अ वर्किंग कॅपिटल. तर तुमचा बेनिफिट लॉस होतोय. म्हणून हे B2B मध्ये ऍडवाइजेबल नाही, पण माझा कस्टमर जर एंड युजर असेल B2C, तर मग काही प्रॉब्लेम नाही, देन स्कीम इज गुड. आता बघा एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. ट्रेडर आहे, त्याचा टर्नओव्हर 50 लाख आहे, त्याने परचेस 40 लाखाचं केलंय, 18% जीएसटी. तर 40 लाखावर जीएसटी किती येणार? 7.2 lakhs. आता रेग्युलर स्कीम मध्ये गेला तर आपला फॉर्म्युला काय आहे? आउटपुट जीएसटी मायनस इनपुट जीएसटी. तो पहिलं काय करणार मी? 50 लाखावर मी जीएसटी 18% ने 9 लाख कॅल्क्युलेट करा. 50 लाख इंटू 18%, 9 लाख. आणि माझ्या परचेसवर किती इनपुट आहे? 7.2. तुम्ही पे किती करणार? 1.8 लाख मी पे करणार. पण मला ऍडव्हान्टेज काय? हे जे 7,20,000 आहे ते मला लगेच नाही द्यायचे तुम्हाला ऍज अ सप्लायर. तुम्ही मला 3 महिन्याची क्रेडिट दिलेली आहे. सो आय पे दिस 7.2 आफ्टर 3 months. सो फॉर 3 months आय कॅन यूज दिस ऍज अ वर्किंग कॅपिटल. पण याचा मी कंपोजिशन स्कीम मध्ये गेलो, तर जो काय आउटपुट जीएसटी तुम्हाला पूर्ण भरावा लागतो, दॅट इज द रिअल चॅलेंज. आणि जर मी कंपोजिशन स्कीम गेलो तर 50 लाखावर 1% ₹50 मला डायरेक्टली भरावं लागेल. ठीक आहे. आता प्लस आयटीसी नाही मिळणार. आता हे तर बेसिक एक्झाम्पल झालं. नाव मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, बघा तुम्हाला कळेल. या स्कीम मध्ये तुमचा फायदा किती झाला? रेग्युलर स्कीम मध्ये तुमचा सेल आहे 50 लाख अँड परचेस इज 40 लाख. तुमचा जो प्रॉफिट झालाय तो किती झालाय? 10 लाखाचा तुमचा प्रॉफिट झालाय, बरोबर आहे का? है ना? कारण का जीएसटी तर आपण समोरनं कलेक्ट केलाय. तो जीएसटी ना माझा रेव्हेन्यू आहे ना माझा खर्च आहे. म्हणजे मी जो कलेक्ट केला तोच गव्हर्नमेंटला देतोय. ठीक आहे. आता जरा विचार करा, मी जर कंपोजिशन स्कीमला आलो, नाउ व्हॉट इज गोइंग टू हॅपन? माझा सेल आहे 50 lakhs. माझा जो परचेस आहे तो होणार आहे किती होणार सांगा? 47.2 लाख होणार आहे. कारण का 40 लाख प्लस 18% जीएसटी. आयटीसी नाही मिळत हे समजणं सोपं आहे, पण दॅट इज अ चार्ज अगेन्स्ट माय प्रॉफिट, बिकॉज कस्टमर इज नॉट गोइंग टू पे मी एक्स्ट्रा. कारण का मी कंपोजिशन स्कीम मध्ये, म्हणजे हा जो 7.20 लाख ही माझी कॉस्ट आहे. सो माय प्रॉफिट रिमेन्स ओनली 2.8 लाख. आणि ते किती? 10 लाख. प्लस यामध्ये मला आउटपुट जीएसटी पण पे करायचा आहे, जो आहे 50,000. हा पण माझी कॉस्ट आहे. माझा नेट प्रॉफिट फक्त किती होईल? 2.3 लाख. आणि रेग्युलर स्कीम मध्ये किती होईल? 10 लाख. कारण का रेग्युलर स्कीम मध्ये मी जीएसटीचं बर्डन पास ऑन केलेलं आहे. तुम्हाला ₹1 पे नाही करायचं. मी पे करतोय, पण माझ्या खिशातनं पैसे जात नाहीये. कंपोजिशन स्कीम मध्ये माझ्या खिशातनं पैसे जात आहेत. सो आयटीसी इज अ थेरोटिकल पॉइंट, इम्पॉर्टंट आहे, पण त्याचं ही कॅल्क्युलेशन समजणं गरजेचं आहे. सो आयटीसी मिळत नाही म्हणजे काय? अरे माझी परचेस प्राइस वाढते, त्याचा माझा प्रॉफिट कमी होतो. सो टेक्निकली इफ यू वॉन्ट टू टेक डिसिजन अंडर कंपोजिशन स्कीम, वन ऑफ द पॅरामीटर कुड बी युअर प्रॉफिट. तुम्ही बघा की तुमच्या इनपुटवर किती परचेस आहे, परचेस टॅक्स आहे. अगर परचेस टॅक्स ज्यादा असेल 18%, देन इट्स नॉट ऍडवाइजेबल, कारण का तेवढ्या पर्सेंट तुमचं प्रॉफिट डायरेक्ट खाली होऊन जाईल. राईट ना? सो दिस इज द फर्स्ट थिंग यू हॅव टू चेक, तुमच्या परचेसवर टॅक्स किती आहे. सेकंड, तुम्ही चेक करा तुमचा
एंड युजर कोण आहे? अगर बिझनेस टू बिझनेस असेल तर अगेन ही विल नॉट बाय गुड्स फ्रॉम यू, कारण का त्याचा वर्किंग कॅपिटल वाढतं. बिझनेस टू कस्टमर असेल तर विचार करा. करेक्ट आहे. आणि तिसरं तुमची प्रॉफिटेबिलिटी, की प्रॉफिट किती होणार आहे दोन्ही स्कीम मध्ये. तसे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत, त्यावर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. फोर्थ पॅरामीटर की तुम्हाला जर इंटरेस्ट रेट सप्लाय करायचं, तुम्हाला बिझनेस तुमचा एक्सपांड करायचा आहे, तुम्हाला दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन काम करायचं आहे, तर तुम्ही स्कीम मध्ये येऊ नका. सो असे खूप सारे पॅरामीटर्स आहेत जे तुम्हाला मी आता 4 सांगितले. अशा वेगळ्या पॅरामीटर तुम्हाला डिसिजन घ्यावं लागतं. नॉट ओनली वन पॅरामीटर की आयटीसी मिळत नाहीये. सो देर आर व्हेरियस पॅरामीटर जे कन्सल्टंट टू क्लायंट व्हेरी होतात. सो त्या क्लायंटचा तुम्हाला चेक करलं की त्याचा पर्पज काय आहे, त्याच्या परचेस कॉस्टवर किती जीएसटी आहे, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून. आता तुम्ही रेस्टॉरंटमध्ये असाल तर आउटपुट टॅक्स 5% आहे, बाकी सर्विसला 6% आहे. म्हणजे हे जे 1% आहे ते 6% होईल. म्हणजे आणि तुमचा प्रॉफिट काय होईल? कमी होईल. सो वन ऑफ द एलिमेंट इज प्रॉफिट, जे तुम्ही चेक केलं पाहिजे. सेकंड, मी सप्लाय कोणाला करतोय. B2B असेल तर पर्सनली नॉट ऍडवायजेबल, B2C असेल तर चेक करा. तिसरा, तुमचा जीएसटीचा इनपुट टॅक्स रेट किती आहे तो पण चेक करा, कारण तो जर जास्त असेल तर प्रॉफिट अजून कमी होणार आहे. सो दीज आर द पॅरामीटर्स तुम्ही विचार केला पाहिजे. ठीक आहे. तो B2B असेल तर तर मग माय सजेशन, डोंट गो फॉर द स्कीम. बट जर एंड युजर असेल तर तुम्ही आरामात जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आय होप तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ एन्जॉय केला असेल. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की टाईप करून पाठवा, मी प्रत्येक क्वेश्चनला नक्की उत्तर देईन. तो फायनल वर्डिक्ट जे आहे माझं ते काय आहे, तुमचा बिझनेस स्मॉल असेल, B2C सेल्स असेल, तुमचा इनपुट जीएसटी कमी असेल आणि तुम्हाला कंप्लायन्स कॉस्ट कम करना है, तो कंपोजिशन स्कीम इज गुड. बट लॉस कब होगा, जे सांगितलं की तुमचं जर परचेस कॉस्टवर जीएसटी जादा असेल किंवा परचेसेस माझे महाग असतील, मार्जिन माझं कमी आहे, तर क्लायंट B2B असेल तर, आणि एक्सपान्शन का प्लॅन आहे, तुम्हाला बिझनेस एक्सपांड करायचं तर या स्कीम मध्ये जाऊ नका. सो ओनली टॅक्स के ऊपर डिसिजन नाही घेऊ शकत. काही लोक काय म्हणतात की अरे इकडे 18%, इकडे 1%, चला कंपोजिशन स्कीम जाऊ. मित्रांनो असं होत नाही. हे सगळे पॅरामीटर तुम्ही कम्पेअर करा अँड देन डिसाईड करा की कसं हे स्कीम काम करतं. आता हे तुम्हाला मी मित्रांनो थेरॉटिकल सांगितलं. आता तुमची इच्छा झाली असेल की तुम्हाला प्रॅक्टिकली शिकायचं, तर प्रॅक्टिकल जर शिकायचं असेल तर आपलं इन्स्टिट्यूट आहे, ज्याचं नाव आयटॅब आहे, ज्याला तुम्ही ऑलरेडी चांगलं ओळखत आहात. तिथं आपण असेच प्रॅक्टिकल जीएसटीचे कोर्स घेतो. हे तुम्हाला मी मित्रांनो 10-15 इंट्रोडक्शन दिलं की कसं तुम्ही थॉट प्रोसेस केली पाहिजे, हे तुम्हाला प्रॅक्टिकली शिकता येईल. रिटर्न्स प्रॅक्टिकली करता येईल, पेमेंट प्रॅक्टिकली करता येईल, याचं कॅल्क्युलेशन, याचं अकाउंटिंग, याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, स्कीम मधनं ऑप्ट आउट कसं करायचं, याचे काही नोटीस आले तर हँडल कसं करायचं, कसं प्रॅक्टिकल डिसिजन घ्यायचं, हे सगळं आम्ही प्रॅक्टिकली शिकवतो. तर दोस्तो ये तो ट्रेलर आहे, मूवी अभी बाकी आहे. तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स रिलेटेड टू दिस टॉपिक, नक्की कॉमेंट करा. लवकरात लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच अँड सी यू सून. बाय बाय.